गुड मॉर्निंग बोल, हाय बोल ना. जय जय बाप्पा पण का? जय जय बाप्पा. आजीची सकाळी पूजा झाली आहे. चला कोण आलं का शाई? शाई पण निघाली ती गावामध्ये. सौरभ भाऊ आलाय. चला कोण आला का आपल्या घरी? आपल्या घरी नाही, मामाच्याच घरी मामा आले. काय काय आणलं सौरभ भाई? सौरभ मामाने तुला काय काय आणलं बघ सई. आईस्क्रीम. कोण आलाय का? सौरभ मामानी श्रीखंड आणलंय. सई बाई कशी पाहती बाई? ही बाई कशी पाहती बाई? काय काय आणलं सईला? एवढं बापरे. तू काय एवढं सगळं घेऊन आला का मामा सईला? एवढं सईला? तर सौरभ भाऊ याला तो पुण्याला गेलेला होता आणि त्याला तो बुधवार गुरुवार सुट्टी असते, तर तो येत असतो आणि नाईट शिफ्ट इकडूनच करतो. तर तो आता आहे तर 10 दिवस आहे इथेच. तर तो आला का मम्मी करते मस्त पनीरची भाजी आणि मीही आले आणि मला ना काजू करी आवडते, त्याला पनीरची भाजी आवडते. मग तिने मस्त काजू पनीर मिक्स भाजी केली आणि छानपैकी रोट्या. तर आम्ही तर मार्केटमध्येच निघालो होतो, पण तो आला तर आम्ही काही गेलो नाही. लगेच स्वयंपाकाला मम्मी लागली आणि तुमच्यासोबत मी मम्मीने ना पनीरची भाजी कशी करते त्याची रेसिपी शेअर केलेलीच आहे. तर आज मस्तपैकी काजू पनीर. तर तीच रेसिपी, फक्त काजू पण असे तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि आपण जशी पनीरची भाजीची तुम्हाला रेसिपी मी शेअर केली ना त्याचप्रमाणे काजू पनीरही केलं. तर त्याला पनीर आणि मला काजू करी, तर अशा दोन्ही भाजी तिने केल्या आणि छान अशा आम्ही ना, तर तिने मला मस्त रोट्या लाटू दिला, मी भाजून घेतलं. आणि एका ताईंची कमेंट होती की ना रोट्याचं पीठ कसं तयार करते, तर तुम्हाला आहे ना मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल जेव्हा मी करेल ना तेव्हा. तर मम्मीने पीठ तयार केलं होतं त्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकले नाही. तरी मी तुम्हाला सांगते काही मी ना मैद्याच्या म्हणजे रोट्यांसाठी ना मैद्यामध्ये फक्त मीठ टाकते, बाकी काहीच टाकत नाही. तर मैद्यामध्ये फक्त मीठ टाकून मस्त आपल्या कणिकप्रमाणे आपण मळून घ्यायचं. फक्त अर्धा 1 तास म्हणा मस्तपैकी भिजू जायचं, त्यानंतर रोट्या करायच्या. तर छानपैकी ना रोट्या तयार होतात. तर तुम्ही असं मळलं आणि असं केलं तरीही येतात, पण अर्धे तास भिजू दिले ना तर एकदम छान होतात. तर चला, तर तुम्हाला पण आहे ना कशा वाटतात मम्मीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एका ताईंची ही कमेंट होती की ना उडदाच्या डाळीचे ना वड्यांची रेसिपी शेअर कर, पण आता अमावस्या असल्याने ना उडदाच्या डाळीचे वस्तू म्हणजे उडीद मठ म्हणजे उसळ वगैरे करती नाही, त्यामुळे ना मम्मीला मी बोलले, पण मम्मी बोलली अगं अमावस्याच्या वेळेस करती नाही, तर नेक्स्ट वेळेस तू आलीस काय करेल, कारण मला लगेच जायचं होतं गुरुवारी. तर म्हटले जाऊ दे, तर नेक्स्ट वेळेस मी आले मम्मीकडे तर तुम्हाला नक्की मी दाखवेल. तर चला व्हिडिओचा आनंद आहे का बघत राहा.
सगळ्यांचं माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता मम्मी स्वयंपाकाला लागली आहे आणि सौरभ भाऊ पण आलेला आहे. तर आजचा मेनू आहे तर मस्त काजू पनीर. तर काजू पनीर आणि मस्तपैकी रोट्या. तर रोट्यांचं पण पीठ तयार केलेलं आहे आणि भाजी पण टाकली गेलेली आहे. तर आता चला पुढे काय होतं व्हिडिओमध्ये बघत राहा. आमची सई बोलते तुमच्यासोबत. सई हॅलो कर. हॅलो. पळाली, लगेच पळाली. कोण आहे का सई ती? तुझी बाळ आहे का? टकली आहे. तिला म्हणा हाय, म्हणा हाय. हाय बोल, हाय. परी घरीच आपली. आपल्या घरी जायचं का? चला आपल्या घरी जाऊ. जायचं ना? चला. आजीला म्हणा जाऊ का आम्ही? काय म्हणते का आजी? आणि आपण कशाने जायचं? आपण कशाने जायचं? आणि शुकने आपल्या घरी कुंदेवाडीला जायचं का? जायचं नाही आम्हाला, आमच्या घरी इथं राहायचं आहे अशी म्हटली तू. तर मग आता कसं काय बोलले का मी जाऊ का? आणि शुकडं जायचंय असं मला वाटलं. तू कुंदेवाडीला जायचंय का? कुंदेवाडीला जायचं का? नाही जायचं. आपल्या घरी जाऊ. चला कुंदेवाडीला. आणि शुकडं जायचं असं म्हणती. पहिलं तू सगळ्यांना हाय बोल. मग हाय. गुड मॉर्निंग. या पनीरची भाजी खायला. सांग ना. जेवण करायला या म्हणा. छुम छुम पा. आमच्या सईची छुम छुम पाव पा पा. छुम छुम छान आहे ग सोयची बाई. तू नाचते का ग छुम छुमला? कशी नाचते? मला तर दाखवलं पण नाही तू. अशी नाचते हो. कशी कशी छुम छुम करून दाखव. हो अशी नाचते. कोणत्या गाण्यावर नाचते ग? कोणत्या? तुमच्या कोणत्या गाण्यावर? झुमक्यावाली पोर का? कसे ना कसे तुला लागायला. तर मस्त आहे ना. मम्मी लाटून देत होती रोट्या आणि मी इकडे लगेच भाजून घेत होती. तर आम्ही सगळ्या जण एकत्र जेवण करणार. तर सगळे काय एकखटीनं लाटून घेत होते. त्यानंतर मी परत येणार थोडंसं ना आपलं साजूक तूप लावून करणार होते गरम. तर बटर लावलं तरी चालतं पण बटर नव्हतं. तर म्हटलं चला साजूक तूप लावूया. आणि सईच्या छान अशा गप्पा चाललेल्या होत्या आजीसोबत. मस्त तिला पण लाटायच्या होत्या. तोपर्यंत मस्त आजीपाशी बसून गप्पा मारत होत्या. तर तुम्हीही ऐकल्या तिच्या गप्पा. तर खूप सारं बोलती. तर चला कशा होत्या आमच्या रोट्या कमेंटमध्ये नक्की सांगा.
आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मम्मी आणि मी मार्केटला गेले. निस्सा इथं झोपलेली होती. तर उद्या मम्मीचं आहे ना गुरुवारचं उद्यापन, तर त्यासाठी तिला आहे ना पूजेचं साहित्य हे घ्यायचं होतं आणि मला पण थोडीशी खरेदी करायची होती. तर मी ही काय खरेदी केली ते तुम्हाला आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. तर चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या साईची चालली होती बडबड. तर चला, इथेच माझ्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. काय कुठं जायचं, कसं करायला जायचंय, कोणासोबत चालली, कोणासोबत, ती कोण आहे तुझी? हो का, मग नीट उभी राहील. जाय जाय जाय. बिघडली, बिघडली.